नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फे मित्रांनो 4660 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती चालू आहे। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 15 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी मित्रांनो 14 मे 2024 आहे। ठीक आहे, तर बरेच विद्यार्थ्यांचे मला वारंवार कमेंट होते की सर आरपीएफ कॉन्स्टेबल या भरतीचा महाराष्ट्राचा कटऑफ किती लागणार आहे, सेफ झोन किती असणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागणार आहे आणि कटऑफ या ठिकाणी किती लागणार आहे पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा, एससी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, एसटी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ओपन कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे। तर याबद्दलच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पाय मित्रांनो 4660 प्लस जागांसाठी चांगली भरती चालू आहे। तर आतापासून आशा करतो की तुमची तयारी या ठिकाणी चांगली असेल आणि आतापासून अभ्यास करा। तुम्ही 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून तयारी चालू ठेवा। सेल्फ स्टडी जे आतापासून तुम्ही चालू ठेवा। ठीक आहे, आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे सिलेक्शन आहे मित्रांनो तुमचं हे लेखी परीक्षेवर होणार आहे। जे पण विद्यार्थी या ठिकाणी चांगला अभ्यास करणार आहे, जे पण विद्यार्थी चांगली तयारी करणार आहे त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात आधी 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न, टोटल 120 मार्काची पेपर असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 3 एवढा असणार आहे। ठीक आहे, तर पाय मित्रांनो मागच्या भरतीचा मी तुम्हाला कटऑफ सांगून देतो या ठिकाणी, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे। आणि एक लक्षात ठेवा, आतापर्यंत ज्या पण विद्यार्थ्यांनी आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा, कारण की यावर्षी मित्रांनो ग्रुप वगैरे नाही। मागची जी भरती होती 2018-19ची 10,000 जागांसाठी 9,000 जागांसाठी, तर त्यावेळेस ग्रुप होतं। ए ग्रुप झाला, बी ग्रुप झाला, सी ग्रुप झाला, डी ग्रुप झालं, ई ग्रुप झालं, ए ग्रुप झालं, एफ ग्रुप झालं, तर असे ग्रुप होते। पण यावर्षी मित्रांनो ते ग्रुप नाही आहे। ठीक आहे, मी ते संपूर्ण जाहिरात बघितली तर जाहिरातमध्ये कुठंच मित्रांनो ग्रुपबद्दल काहीही त्या ठिकाणी जे आहे सांगितलं नाही। तर यावर्षी मित्रांनो ग्रुप नाही, एक लक्षात ठेवा। तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट फॉर्म भरून टाकायचा, कारण की यावर्षी यावर्षी जे मित्रांनो कोणतेच यामध्ये ग्रुप नाही आहे। ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जायचं आणि फॉर्म भरून टाकायचा आहे। ठीक आहे, तर मागच्या भरतीचा 2018-19च्या भरतीचा मी तुम्हाला कटऑफ या ठिकाणी दाखवून देतो, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी अंदाज लागणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स घ्यावं लागणार आहे, सेफ झोन किती असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। ठीक आहे, तर मागची जी भरती होती 2018ची त्यावेळेस मित्रांनो ग्रुपनुसार कटऑफ लागला होता। तर पहा तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, यूआर कॅटेगरीचा जो कटऑफ लागला होता या ठिकाणी ए ग्रुपचा, तर तो लागला होता 83वर आणि एससी कॅटेगरीचा जो कटऑफ लागला तो होता 77वर। त्यानंतर एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा कटऑफ होता 78वर। त्यानंतर महिला उमेदवारांचा जो कटऑफ लागला होता तर तो लागला होता ओपन कॅटेगरीचा 57वर लागला होता, ओबीसी कॅटेगरीचा 55वर लागला होता, त्यानंतर एससी कॅटेगरीचा सुद्धा 50वर लागला होता आणि एसटी कॅटेगरीचा या ठिकाणी 50वर लागला होता। त्यानंतर बी ग्रुप होता, तर यामध्ये पुरुष उमेदवारांचा 89वर लागला होता, ओपन कॅटेगरीचा आणि ओबीसी कॅटेगरीचा 89वर लागला होता, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 82वर लागला होता, एसटी कॅटेगरीचा 78वर लागला होता। त्यानंतर महिला उमेदवारांचा जो कटऑफ लागला होता बी ग्रुपचा ओपन कॅटेगरीचा 61वर लागला होता, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 54वर लागला होता, एससी कॅटेगरीचा 51वर लागला होता आणि एसटी कॅटेगरीचा सुद्धा 51वर लागला होता। त्यानंतर ग्रुप सीचा जो कटऑफ लागला होता पुरुष उमेदवारांचा तो ओपन कॅटेगरीचा 87वर लागला होता, त्यानंतर एससी कॅटेगरीचा 78वर लागला होता, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा 77वर लागला होता आणि महिला उमेदवारांचा जो कटऑफ लागला होता सी ग्रुपचा तर तो लागला होता या ठिकाणी 53वर लागला होता ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ लागला होता तो लागला होता 47वर, एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटऑफ लागला होता या ठिकाणी 43वर, एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटऑफ लागला होता 48वर। त्यानंतर डी ग्रुपचा जो कटऑफ लागला होता पुरुष उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा 117वर लागला होता, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 120वर लागला होता,
SC कॅटेगरीचा 86 वर लागला होता, ST कॅटेगरीचा 82 वर लागला होता। त्यानंतर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागला होता D ग्रुपचा ओपन कॅटेगरीचा 74 वर लागला होता, OBC कॅटेगरीचा या ठिकाणी जवळपास 71 वर लागला होता, SC कॅटेगरीचा 58 वर लागला होता, त्यानंतर ST कॅटेगरीचा 64 वर लागला होता महिला उमेदवारांसाठी। ठीक आहे। त्यानंतर ग्रुप ईचा जो कट ऑफ लागला होता पुरुष उमेदवारांचा तो लागला होता खूप कमी, ओपन कॅटेगरीचा 50 वर लागला होता आणि OBC कॅटेगरीचा 61 वर लागला होता। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 62 वर लागला होता आणि ST कॅटेगरीचा 50 वर लागला होता। आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागला होता या ठिकाणी ई ग्रुपचा तर तो लागला होता ओपन कॅटेगरीचा 42 वर लागला होता, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 38 वर लागला होता, ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 36 वर लागला होता। तर एवढा त्यावेळेस कट ऑफ लागला होता। त्यानंतर ग्रुप Fचा जो कट ऑफ लागला होता तर पुरुष उमेदवारांचा 93 वर लागला होता आणि ओपन कॅटेगरीचा त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 89 वर लागला होता, SC कॅटेगरीचा 69 वर लागला होता, ST कॅटेगरीचा 67 वर लागला होता। तर एवढा कट ऑफ त्यावेळेस लागला होता। मागची जी RPF कॉन्स्टेबलची भरती होती तर त्यावेळेस मित्रांनो ग्रुपनुसार कट ऑफ लागला होता, पण यावर्षी ग्रुपनुसार कट ऑफ लागणार नाही, डायरेक्ट यावर्षी मित्रांनो कट ऑफ लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। तर यावेळेस मित्रांनो सेफ झोन किती असणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर 2024चा जो कट ऑफ लागणार आहे तर तुम्ही जर मित्रांनो ST कॅटेगरीचे असाल 120 पैकी तर तुम्हाला या ठिकाणी पुरुष उमेदवारांना 50 ते 60 मार्क जरी येत असेल तर एवढा कट ऑफ या ठिकाणी लागू शकते आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे तो 50 पर्यंत लागणार आहे ST कॅटेगरीचा। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जर SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर SC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 60 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 55 पर्यंत लागणार आहे। तर एवढा कट ऑफ या ठिकाणी SC कॅटेगरीचा लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जर EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे यावर्षी जवळपास मित्रांनो 62 ते 65 पर्यंत लागू शकतो आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 55 ते 60 पर्यंत यावर्षी मित्रांनो कट ऑफ लागू शकतो RPF कॉन्स्टेबलचा। ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे यावर्षी RPF रेल्वे पोलीस भरतीचा तर पुरुष उमेदवारांसाठी जवळपास मित्रांनो 165 ते 170 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवार जर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर 60 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे। ठीक आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी जवळपास 65 ते 70 पर्यंत लागणार आहे OBC कॅटेगरीच्या, महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 60 पर्यंत सुद्धा लागू शकतो। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे यावर्षी लागणार आहे जवळपास मित्रांनो 70 प्लस जाणार आहे, 70 ते 72 पर्यंत पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 68 किंवा 65 पर्यंत लागणार आहे। तर एवढा संध्याची कट ऑफ यावर्षी लागणार आहे। तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तुम्हाला जर मित्रांनो 60च्या वरती जरी भेटले तर या ठिकाणी मित्रांनो तुमचे जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे। ठीक आहे। तर जास्त RPFचा कट ऑफ लागत नाही कारण की पेपर एकदम मित्रांनो हार्ड असतो। ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा कारण की लेखी परीक्षेचा सुद्धा तारखा येणार आहे। तर पहा मित्रांनो आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली नसेल तर आतापासून 8-8 घंटे तुम्ही या ठिकाणी सेल्फ स्टडी करा। ठीक आहे। 4660 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा कारण की या ठिकाणी मित्रांनो 14 मे 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेट्ससाठी आणि RPF कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।